गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। प्रस्तुत गणेश पाटील साखरे दर्याप। नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण मुलाखत घेणार आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली त्यामधून अमरावती जिल्ह्यात पक्षाचा एवढी वाताहत झाल्यावर सुद्धा अपेक्षा न करता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत कायम राहिलेले कट्टर शिवसैनिक, खस्ता खाल्लेले शिवसैनिक सातेगावचे सुधीर भाऊ सूर्यवंशी। नमस्कार भाऊ। नमस्कार। तुम्हाला प्रश्न कोणता विचारावा हे सध्या म्हणजे मनाला बोचत आहे, कारण जेव्हा मी पेपर वाचले तेव्हा त्या पेपरमध्ये प्रत्येक वेळेस येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच सुधीर भाऊ या आमदार म्हणून या अमरावती जिल्ह्यात होतील अशी अपेक्षा होती, पण तो भ्रमनिरास झाला। यामध्ये तुमचा भ्रमनिरास झाला नाही का? अजिबात नाही। काय बरं? माझा मातोश्रीवर एवढा विश्वास आहे की आज सुधीर सूर्यवंशी जे काही आहे ना ते फक्त शिवसेना या 4 अक्षरामुळे, हे 4 अक्षर माझ्यापासून बाजूला झाले, सुधीर सूर्यवंशी शून्य होऊन जाईल। शिवसेनेचे 4 अक्षर हे शिंदे गटात सुद्धा शिवसेना आहे, ते 4 अक्षर आहेत, त्यांनी मग असंच म्हणावं काय? ते खोटी शिवसेना आहे। आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी शिवसेना आहे ही सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेली शिवसेना आहे आणि ही शिवसेना म्हणजे खरी ओरिजिनल ही शिवसेना आहे, ते चोरून घेतलेलं नाव आहे। पण त्यामध्ये 40-40 वर्ष खस्ता खाल्लेले शिवसैनिक सुद्धा शिंदे साहेबांसोबत गेले, मग यामध्ये काय म्हणावं? ते 40 वर्षात त्यांनी शिवसेनेच्या नावावर खूप पैसा कमावला आणि मग एक पायदळ माणूस, 2 एकरावाला माणूस आज अरबपती झाला, त्यांना ईडीच्या भीतीनं ते तिकडे पळाले। तुम्हाला कधी ईडीची भीती वाटली नाही काय? मला कशी ईडी भीती? तुमच्यावर ज्या केसेस आहेत जुन्या त्यामध्ये केसेस उकरून काढते आणि आमच्यावर ज्या केसेस आहे ह्या आम्ही जनतेसाठी केलेल्या केसेस, ज्या केसेस आमच्यावर आहे त्या केसेस अन्यायाविरोधात लढण्यासाठी आमच्यावर लागलेल्या केसेस आहे। ज्या केसेस आमच्यावर आम्ही कोणाचे पैसे दाबले, कोणाच्या मुंड्या दाबल्या, हा धंदा केला नाही। म्हणजे तुम्हाला असं म्हणतात की शिंदेच्या मागे जे गेले त्यांनी मुंड्या दाबल्या? 100% काहीतरी त्यांच्या चोरीच्या किंवा काही गोष्टी असतील तेव्हाच ते लोक भीतीच्या पोटी तिकडे गेले, नाही तर कट्टर शिवसैनिक म्हटल्यावर जन्मापासून शिवसैनिक होता आणि तो शिवसैनिक एकाएकी कसा काय आपल्या बापाला सोडून जातो? तुम्हाला शिंदेकडून कधी ऑफर आल्या नाहीत काय? ऑफरचं काय त्यांना माहिती आहे, याला काहीही ऑफर दिली तरी हा शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडू शकत नाही, कारण की आमच्या साहेबानं जाते वेळेस शेवटी एकच सांगितलं होतं की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा। ते शब्द आजही आमच्या कानात घुमतात। आमच्या साहेबाचा आशीर्वाद आहे, आमच्या साहेबाचा आदेश आहे तो, आणि आम्ही शिवसैनिक बाळासाहेबाचे आदेश मानणारे शिवसैनिक। तुमच्या समवयस्कर जे शिवसेना फाउंडर होते, मग ते संजय गोड असो, घाणे पाटील असो, अशा प्रत्येकाला इथे पदं मिळालेली आहेत। तुम्हाला दादा कधी दुःख वाटत नाही का की मीच खाली आहो म्हणून? अजिबात नाही। मला दुःख वाटायचं काय कारण आहे? संजय बन, घाणे पाटील असो, यांच्या निवडणुकीत ताकदीनं काम करणारा मी शिवसैनिक आहे। माझ्या साहेबांचे आदेश होते त्यांना ते निवडून आले। मलाही आज शिवसेनेचा संपर्क प्रमुख या जिल्ह्याचं हे पद आहे। हे पद आजपर्यंत मुंबईच्या माणसाला भेटत होतं। माझ्या उद्धवजींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हे माझ्यासाठी सर्वात मोठं। पण हे पद पैसे गमावणारा नाही ना, हे जरी आमदारकी, खासदारकी हे जे पद होते हे कमवणारे पैसे होते म्हणून त्याच्या नीडे लागले, पण हे तुम्ही त्याचा आम्ही जे पैसे कमावले, आम्ही तेव्हा पैदलच होतो। आम्ही जे पैसे कमावले, मी इंजिनियर असल्यामुळे मी ठेकेदारी केली, माझ्या बाळासाहेबाच्या नावानं आम्ही टेंडर भरत होतो जेव्हाही, तेव्हा आम्हाला कॉम्पिटिटर राहत नव्हता आणि त्यामुळे आज बाळासाहेबाच्या आशीर्वादानं आज जे काय कमावला मी ते कमावलाय आणि ते गमवावं लागत असेल यात आनंद आहे। तेव्हा काहीच नव्हतं, आम्ही शून्य होतो। आज तरी आमच्याजवळ सर्वच काही गोष्टी आहेत त्या फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वाद। तुम्ही जेव्हा मेळघाटात जाता, फाटके तुटके शिवसैनिक तिथे तुम्हाला मानतात आणि तुमच्यासाठी ते रडतात, याचं मर्म काय? याचं मर्म असं आहे की तुम्हाला आठवत असेल जेव्हा कुपोषण सुरुवात झाली होती ना
तेव्हा मोठ्या साहेबांनी दखल घेऊन मला मुंबईत बोलावलं. मला तेव्हा ते दरवर्षी डॉक्टरांच्या टीम द्यायचे, कुपोषणासाठी महिला डॉक्टरांची टीम द्यायची आणि त्याच्यासाठी औषध जमा करायची जबाबदारी माननीय नेते शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्यावर साहेबांनी दिली होती. आणि सुभाष देसाई साहेब आम्हाला ट्रकने औषध द्यायचे आणि ते औषध आम्ही घराघरात पोचवून कित्येक कुपोषित बालकांचे जीव वाचवले. कित्येक आमच्या गर्भधारणा केलेल्या ज्या स्त्रिया होत्या आदिवासी त्यांना औषधं दिलेत. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो, त्या काळात दूध भेटत नव्हतं पोराला पाजायला. आम्ही आमच्या साहेबांना पोत्यानं दूध पावडर, चांगल्या नेसले सारख्या कंपनीची ह्या दूध पावडर मुंबईवरनं साहेब इथं पाठवत होते आणि ते आम्ही घराघरात वाटत होतो. ते गेल्या 5 ते 10 वर्ष आम्ही कंटिन्यू केल्याचे आणि तिथल्या ज्या आदिवासी लोकांचं मन जिंकले की हे लोक शिवसेनेचे लोक, हे बाळासाहेब ठाकरेंचे लोक, हे फक्त समाजकारासाठी इथे येतात. आम्ही उभं राहायसाठी त्यांच्याशी. म्हणत तर नवनीत राणे जिंकले, कारण की मेळघाटात तिला जास्तीत जास्त मतं पडले. नवनीत राणांना आमच्या चिखलदरा आणि धारणी एरियात तिला मतं कमी आहेत. मेळघाटमध्ये जो खालचा भाग येतो त्या खालच्या भागात त्यांना खूप जास्त मतं आहे आणि ते मतं असल्याच्यानं लोक हे समजतात की मेळघाटात मतं आहे. ह्या सर्व मतदान लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना केलं. पण यामध्ये बीजेपी बोंबलत आहे की बुद्धिस्ट आणि मुस्लिम यांचं मतदान जास्त आहे म्हणून महाविकास आघाडी पुढे आली. अजिबात असं नाही. जे शिवसैनिक आहेत, निष्ठावान शिवसैनिक आहेत, जे हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत, त्यांनी तर मतदान केलं. परंतु बुद्धिस्ट आणि मुसलमानांनी पण पाहिलं की उद्धवजीचं हिंदुत्व घरात पोट भरणार आहे, हाताला काम देणार आहे. आम्ही जातीवाद करून एकमेकाची मुंडकं फोडणारं हिंदुत्व उद्धवजीचं नाहीये. मग ते पहिले तुमच्यावर जे भांडणं गिणणं येत होते ते तुमचं कोणतं हिंदुत्व होतं? तेच आमचं हिंदुत्व होतं. ते आजही आहे. परंतु हे लोक तेव्हा समजले नव्हते. यांच्या जेव्हा लक्षात आलं की उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या 2.5 वर्षाच्या काळात एकही दंगल झाली नाही, एकही भांडणं झाले नाही आणि म्हणून त्यांचा विश्वास बसला. आणि कोरोना काळात तर उद्धवजीनं कुठली जातच पाहिली नाही. प्रत्येक जातीला त्यांचा जीव वाचवायसाठी उद्धवजीनं जे काय करायचं ते केलं. नाही तर बाकीच्या ठिकाणी प्रेत फेकवून द्यावं लागले नदीत, मोठमोठ्या गंगा नदी सारख्या ठिकाणी. इथं तर एवढी मोठी व्यवस्था उद्धवजीनं केली होती की एकही माणूस हाल होऊन मेला नाही किंवा वारला तर त्याच्या प्रेताच्या विल्हेवाटपासून सर्व तयारी पण हे केली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यामधले सुधीर सूर्यवंशी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले सुधीर सूर्यवंशी यामध्ये खूप तफावत वाटते. हे तुमची मॅच्युरिटी समजावं का? नाही, यात तफावत अजिबात नाहीये. आम्ही जसं होतो तसंच आहे. फक्त आता फरक एवढा पडला की आमचे साहेब कुठली गोष्ट म्हटली थांबा विनाकारण कोणाला तर काय शान होती हो त्या नवनीत राणाची न्यायची की माझ्या साहेबाबद्दल बोलायची. त्यांची अवकात तरी, त्यांची लायकी तरी आहे. त्यावेळेस तुमचं बाळासाहेबांचं जे शिवसैनिक होते ते त्यावेळेस उफळलं नाही का तुमचं? उफळलं, 100% उफळलं. आम्ही त्याच्या घरावरही गेलो. तुम्ही पाहिलं असेल मुंबईत जेव्हा त्या गेल्या तेव्हा मुंबईच्या रस्ते कमी पडले होते. अक्षरशः घरात स्वतः कोंडून घ्यायला लागलं. हे असं यायचं हिंदुत्व आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी टोटल पक्षाचे जे नामवंत लीडर आहेत या सर्वांना दाबलं. काही दबले नाही. पण तुम्ही त्यांच्या विरोधातही एक प्रखरपणे समोर गेले. कधी भय नाही वाटला? भीती वाटायचा विषय आहे का हो? आपण काय घेऊन आलो होतो? एकदम पैदल माणसं आम्ही आहोत. आमच्यावर काही नव्हतं बाळासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय आणि शिवसेना या 4 अक्षराशिवाय. त्याच्यामुळे आम्हाला भीती नावाचा आमच्या ह्याच्यात विषय नाहीये. भीती कधीच वाटली नाही आणि याच्या पुढेही वाटणार नाही. आता अमरावती जिल्ह्यातली शिवसेनेची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये की एकही आमदार आपल्या इथे नाही. आता पुढचे जे मतदारसंघ आहेत यामध्ये महाविकास आघाडीत जर तुम्हाला डावलल्या गेलं तर? तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही अमरावती जिल्ह्यातील 8ही मतदारसंघात तयारी करून राहिलो आहे. 8ही मतदारसंघात आमची बांधणी आहे. 8ही मतदारसंघात सक्षम उमेदवार आहे. आणि आता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव घेतल्यावर जिथं उमेदवार भेटत नाही तिथं लाईन लागली आता उमेदवारांची. दिनेश बुब हे प्रहार करून उभे राहिले. तर आता समजा त्यांनी
महाविकास आघाडीत येऊन एखादा मतदारसंघात मागितला तर हे बा, मतदारसंघात कोणाला तिकीट द्यायची कोणाला नाही द्यायची हा उद्धवजींचा विषय, ते उद्धवजी ठरवतील. परंतु आम्ही तर हे म्हणतो की तो उभा राहिल्याच्या आम्हाला फायदाच झाला. म्हणजे नवनीत राणाचे मतं त्यांनी खाल्ले. हा 100%. मग हे तुमची तर स्ट्रॅटेजीच नसेल की बच्चू कडूला सांगून दिनेश बुबला प्रमोट केलं. नाही, आमची नाही आहे. हे त्याचं वागणं, त्यांनी प्रत्येकाशी जे खालच्या भाषेत बोलणं, त्यांनी प्रत्येकाला जे एकदम डॉमिनेट करून वाईट वागणूक देणं, हे त्याचे आहेनच ते पडले. आता विदर्भात तिकीट मिळेल ह्या आशेवर सर्व विदर्भातील शिवसैनिक होते. आता तिथे तुम्ही डावलले गेले. आता पुढचा मतदारसंघ तुमचा विधानसभेसाठी कोणता? माझा कुठलाच मतदारसंघ नाही. मी 8ही मतदारसंघाचा आमदार राहणार आहे. कारण मी 8ही मतदारसंघात आमदार निवडून आणणार आहे आणि त्या आमदारांचं कमांडिंग माझ्या हाती राहणार. म्हणजे तुमची उभं राहायची इच्छा नाही? अजिबात नाही. माझ्या उद्धवजींना मी सांगितलं आहे की साहेब, लोकांना निवडून आणायचं काम मी करेन, मला काही अपेक्षा नाही. तरी महाविकास आघाडीत वाटाघाटी करत असताना तुम्हाला थोडंसं दबून राहावं लागते की तुमचा रोष तोच आहे? अजिबात नाही. आम्ही दबून राहणार नाही आणि आमचे साहेब पण दबून राहणार नाही. त्याच्यामुळे या महाविकास आघाडीत वाटप होताना आता बरोबरीचं पान लागेल. कारण की आमच्या भरोशावर, आमच्या उद्धवजींच्या नावावर हे सर्व घडून जाईल. अमरावती जिल्ह्यातलं पुढचं प्लॅनिंग काय? आता पुढचं प्लॅनिंग असं आहे की आम्ही 8ही मतदारसंघात तयाऱ्या करतोय. 8ही मतदारसंघात आमचे घराघरात जाऊन आम्ही बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख हे सर्व तयारी करतोय. आणि हे तयारी करत असताना उमेदवाराची छाननी करतो. जो उमेदवार निवडून येत असेल, आता आम्ही भावनेच्या भरात जाणार नाही की आपला आहे त्याला तिकीट दिलं पाहिजे, पण तो निवडून येत नसेल तर, त्याचं मत लोकांच्याबद्दल भावना चांगली नसेल तर, आम्ही यावेळेस जोर आमचा हात राहील की जो निवडून येईल तो उमेदवार आम्ही देऊ. जनमानसात तुम्ही शिवसेना एकसंघ असताना फिरलेला आहात अमरावती जिल्ह्यात, त्यानंतर शिवसेना फुटल्यानंतर फिरले. जनमानसातल्या तुमच्याजवळ लोक बोललेल्या भावना काय? तुम्हाला एक गोष्ट सांगू, महाराष्ट्रातून मी सांगू शकत नाही, परंतु माझ्या अमरावती जिल्ह्यात एकही शिवसैनिक फुटला नाही. तुम्हाला जे दिसून राहिले असतील ना, तुम्ही आता पत्रकार म्हणून तुमचा अभ्यास खूप मोठा, तुम्ही खेड्यापाड्यात जाता. शिवसेनेत आम्ही काही नसताना मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आम्ही शून्य होतो. शिवसेना हे 4 अक्षर आमच्या मागे लागले आणि आज सुधीर सूर्यवंशी या जिल्ह्याचा जे कुठले मोठे नेते असतील त्यांच्यात गणला जातो. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही आजही साहेबांचे प्रत्येक शब्द आमच्या कानात घुमतात. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आम्ही आशावादी आहोत, परंतु आमच्या उद्धवजींच्या समोर उद्धवजीला त्रास देऊन आम्ही आमच्या आशा पूर्ण करणार नाही. आमच्या उद्धवजीचं मन दुखून आम्हाला काहीच पाहिजे नाही. आणि म्हणून बाळासाहेबांनी जे सांगितलं होतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा, आम्ही तेवढंच काम करणार.